मित्रांनो, ज्यावेळेस आपला मोबाईल चोरला जात असतो त्यावेळेस फक्त आपला मोबाईल चोरला जात नसतो, त्याबरोबर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन चोरली जात असते। त्यानंतर तुमचा बराच काही डाटा हा चोरला जात असतो। उदाहरणार्थ, गॅलरीमध्ये असणारे काही पर्सनल फोटो चोरले जातात, त्यानंतर तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट चोरले जात असतात, त्यानंतर काही बँकिंगचे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या नंतर सेव्ह केलेले असतात गॅलरीमध्ये, ते सुद्धा चोरले जातात। उदाहरणार्थ, बँक पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी। आणि ह्या सर्व डॉक्युमेंटचा आणि ह्या डेटाचा फायदा घेऊन चोर त्या डेटाचा मिसयूज हे करू शकतात। ज्यावेळेस तुमचा फोन चोरीला जाईल, तो फोन मिळवायचा कसा आणि तुमच्या डेटाचा मिसयूज होणार नाही हे आज तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा मोबाईल चोरीला जाईल त्यावेळेस सर्वात अगोदर एक काम करायचे, गुगल ओपन करायचं। गुगल मध्ये CEIR हे पोर्टल ओपन करायचं। CEIR हे पोर्टल गव्हर्नमेंट पोर्टल आहे, त्यावर तुमच्या मोबाईलची सर्व डिटेल माहिती भरायची आहे आणि सर्वात अगोदर तिथं तक्रार नोंद करायची आहे। याचे प्रमुख तुम्हाला 3 फायदे होणार आहेत। त्यामध्ये नंबर 1, सर्व नेटवर्कवर तुमचा मोबाईल हा ब्लॉक केला जाईल। नंबर 2, तुमच्या मोबाईलमध्ये असणारा संपूर्ण डेटा याचा मिसयूज ज्याने मोबाईल चोरी केला आहे तो करू शकणार नाही। नंबर 3, तुमच्या मोबाईलची ट्रेसॅबिलिटी ही आणखी स्ट्रॉंग होईल आणि तुमचा मोबाईल मिळण्यास मदत होईल। आणि जर त्या मोबाईलमध्ये कोणी नवीन सिम कार्ड टाकण्याचा प्रयत्न केला तर चुटकीसरशी तुमच्या मोबाईलचं लोकेशन हे आउट होईल आणि तुमचा मोबाईल एक्झॅक्ट आता कोणत्या लोकेशनला आहे हे समजून येईल। त्यामुळे अशी जर वेळ तुमच्यावर कधी आली, तुमचा मोबाईल चोरीला गेला, तर अजिबात व्हायबल व्हायचं नाही। सांगितलेल्या पोर्टलवर जायचंय। परत एकदा पोर्टलची वेबसाईट सांगतोय, www.ceir.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमची पूर्ण माहिती अगोदर भरून तिथं तक्रार नोंद करायची। अशा पद्धतीनं तुमचा मोबाईल तर तुम्हाला मिळेलच, पण त्यामध्ये असणारा जो डेटा आहे त्याचा मिसयूज चोरी करणारे करू शकणार नाहीत। माहिती आवडली असेल तर सेव्ह करा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। जागरूक व्हा, सतर्क रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।